पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा दुर्घटनेने 9 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। या दुर्घटनेत नागेश गायकवाड यांचाही मृत्यू झाला। पतीच्या मृत्यूनंतर पत्नी सोनाली यांच्यावर 2 चिमुकल्या मुलांची जबाबदारी आली होती। मात्र शासनाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या वाटपावरून सासरच्या मंडळींसोबत वाद निर्माण झाल्याचा आरोप आहे। याच कौटुंबिक छळाला कंटाळून सोनाली यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केलाय। तर दुसरीकडे सासरच्या मंडळींनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। पती गेला, नंतर पत्नीही गेली, आता आई वडिलांविना अनाथ झालेल्या त्या 2 चिमुकल्यांचं काय, असा प्रश्न उभा ठाकलाय। 8 जुलै दुपारी 1:30ची वेळ। मोशीतील वेस्ट टू एनर्जीच्या इमारतीवर अचानक कचऱ्याचा मोठा ढीग कोसळला। कचऱ्याच्या या ढिगाखाली अनेक कामगार अडकले। तब्बल 83 तास चाललेल्या मोठ्या बचाव कार्यानंतर या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। या मृतांमध्ये नागेश गायकवाड यांचाही समावेश होता। नागेशांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा मुख्य आधार हरपला। लहानग्या मुलांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं। दरम्यान मृत कामगारांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर झाली। नागेश यांच्या कुटुंबालाही 20 लाख रुपयांची मदत मिळाली। मात्र याच मदतीच्या वाटपावरून गायकवाड कुटुंबात वादाची ठिणगी पडली। मदतीच्या रकमेतील 60% हिस्सा आई वडिलांना तर 40% हिस्सा पत्नीला देण्याची तरतूद असल्याचे सांगण्यात येते। पण याच पैशावरून सोनाली यांना सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला। या वादाचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला। बुधवारी रात्री सोनाली यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।